महिला आरक्षण विधेयकाबाबत माझ्यासाठी ओपन डिबेट करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना खुलं आव्हान. तर सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचं आव्हान स्वीकारलं. राहुल गांधींनी देशातल्या महिलांची माफी मागावी. मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर सडकून प्रहार. तर महिलांना आरक्षण मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून बच्चू कडूंना विधान परिषदेची ऑफर. दोन्ही नेत्यांची मुंबईमध्ये भेट झाल्याची माहिती. कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून निर्णय घेण्याचं बच्चू कडूंचं आश्वासन. सूत्रांची माहिती. मुंबई पालिकेच्या निधी वाटपात साटमांच्या मतदारसंघातल्या नगरसेवकांना झुकत माप दिल्याचा आरोप. विरोधकांच्या आरोपानंतर निधीत कपात करण्याचं साटमांचं पालिकेला पत्र. लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकरांची महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेला हजेरी. न्यायालयानं दिली होती ऑनलाईन हजर राहण्याची परवानगी. नगरसेवक झाल्यावर पहिल्यांदाच सर्वसाधारण सभेला हजेरी. टिटवाळ्यात 6 कोटींच्या 5,000 MDMA गोळ्या जप्त. पॉल आणि सुफियान या दोन्ही आरोपींना अटक. आलिशान घरातनं मुंबईत ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याची माहिती. निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर 27 एप्रिलला सुनावणी. फरार संशयित आरोपी निदा खानवर अटकेची तलवार कायम. नाशिकच्या लैंगिक शोषण धर्मांतर प्रकरणी निदावर गंभीर आरोप. मुंबईत भोंदू फकीर इरफान रियाज अहमदला अटक. महिलांना बेशुद्ध करून अत्याचार केल्याचा भोंदूवर आरोप. कांदिवली पोलिसांची कारवाई. न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत. नमस्कार, मी मृगा. महाराष्ट्राची खबरबाद या बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीला आपण दिवसभरातल्या चर्चेतल्या बातम्यांचा आढावा घेऊया. पोलिसांना गुंगारा देत अश्विनी पॉल. आधी कल्याण आणि त्यानंतर टिटवाळ्यातनं पार्टीसाठी ड्रग्ज सप्लाय करायची. डान्स बारमध्ये काम करणारी ही महिला पुढे ड्रग्ज व्यवसाय सुरू करू लागली आणि तिच्या घरातनं पोलिसांनी आता 6 कोटींच्या एस्टेसी गोळ्या जप्त केल्यात. तर दुसरीकडे परतवाडा प्रकरणी आरोपी अयानचे नवनवीन कारनामे उघड होत आहेत. त्याचे व्हिडिओ तपासता त्याच्या कारमध्ये पिस्तूल सापडलंय आणि 3 ते 4 आयफोन सापडले. नोटांचं बंडल सापडलं. त्याच्याकडे इतके पैसे कुठून आले हा प्रश्न आता पडलाय. तर NGOच्या कार्यालयामध्ये सुद्धा जिहादचा धक्कादायक प्रकार झालाय. NGOमध्ये धार्मिक चालीरीतींचं पालन करायला मुलींनी नकार दिला आणि म्हणून NGOचे चालक रियाज काझी यांना मुलींना धमकावल्याची घटना समोर आली. तर आदिवासी समाजाच्या 34 मुली गायब झाल्या होत्या ही बातमी काल समोर आली. आता या प्रकरणी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे आणि पोलीस त्याचा अधिक तपास करतायत. पहिली बातमी आपण पाहूया. नेस्को सेंटरमध्ये कॉन्सर्टच्या वेळी ड्रग्जच्या अतिसेवनामुळे दोघांचा मृत्यू झाला आणि संपूर्ण मुंबईसह महाराष्ट्र हादरला. आता या प्रकरणी पोलिसांनी सुद्धा कारवाईला सुरुवात केली आहे आणि मोठे मासे गळाला लागले. यात पर्दाफाश झालाय तो टिटवाळ्याचा ड्रग्ज क्वीनचा, अश्विनी पॉलचा. अश्विनी पॉल नेस्को ड्रग्ज प्रकरणाशी तिचं कनेक्शन होतं असा संशय पोलिसांना आहे. दरम्यान डान्स बार पासून ते अगदी ड्रग्ज क्वीन पर्यंत ही अश्विनी पॉल कशी गेली? पोलिसांनी तिच्या घरातनं 6 कोटींच्या एस्टेसी ड्रग्जच्या गोळ्या जप्त केल्या आणि पोलिसांना गुंगारा देत आधी कल्याण आणि त्यानंतर टिटवाळ्यातनं ती पार्टीसाठी ड्रग्ज सप्लाय करायची. अखेर साकीनाक्यामधल्या इरफान अन्सारीला अटक झाली आणि त्यानंतर साखळी जोडत जोडत पोलीस अश्विनीपर्यंत येऊन पोहोचले आणि तिचा पर्दाफाश झालाय. तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया अश्विनी पॉल ड्रग्ज क्वीन कशी काय बनली. आपण मुद्देसूद हा प्रकार समजून घेऊया. ती पूर्वी डान्स बारमध्ये काम करत होती. अश्विनी पॉल ही जी ड्रग्ज क्वीन आहे तिचे 2 विवाह झाले होते आणि एक पती गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे.
त्या 2 विवाहांपैकी एक नवरा तिचा गुन्हेगार होता आणि डान्स बार सोडून तिनं ड्रग्सचा व्यवसाय सुरू केला। या व्यवसायामध्ये चांगले पैसे मिळायचे आणि मग पार्टीसाठी ड्रग्स सप्लाय करायचा। हा तिचा पूर्ण टाइमचा व्यवसाय झाला, एक धंदा झाला। पुढे पोलिसांना गुंगारा देण्यामध्ये तरबेज झाली। तिनं एक जोडून अनेक व्यवसाय सुरू केले, ड्रग्स सप्लाय मोठ्या प्रमाणात सुरू केला। यापूर्वी कल्याणमध्ये ती राहिला होती, मात्र कल्याणमधून ती पुढे तिनं दुसरं घर घेतलं आणि टिटवाळ्याला तिने नुकतंच स्थलांतर केलं होतं असंही कळतंय। पोलिसांचा छापा पडला आणि या छाप्यामध्ये तिच्या घरातनं एकाच वेळी 6 कोटींचं ड्रग्स पोलिसांनी जप्त केलेलं आहे। हे ड्रग्स कोणतं तर एस्टेसी ड्रग्सच्या 5000 गोळ्या या ठिकाणी हस्तगत केल्या। पोलिसांना हे सगळं ड्रग्स मिळालं। त्यावेळी 4 ते 5 मोबाईल होते आणि 8 सिम कार्ड सापडले। एकाच वेळी ती अनेक मोबाईलवरनं व्यवहार करायची आणि विवाह करायची। दरम्यान MDM ड्रग्स प्रकरणामध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। साकीनाक्याच्या इरफान अन्सारी पासून ते थेट हा तपास सुरू झाला। तो ड्रग्स क्वीन अश्विनी पॉल पर्यंत कसा पोहोचला हे आपण जाणून घेऊया। साकीनाक्यावरनं इरफान अन्सारीला अटक झाली आणि त्यानंतर या अन्सारीकडनं 200 एक्स्टसी गोळ्या जप्त केल्या। आता इरफान पाठोपाठ सुफियानला सुद्धा अटक केली। सुफियानच्या चौकशीमध्ये अश्विनी पॉलचं नाव एकदा समोर आलं आणि अश्विनीकडनं ड्रग्स घेऊन हा सुफियान इरफानला पुरवायचा असं कळतंय। पुन्हा आपण पार्टी ड्रग्स कशा ओळखल्या जायच्या या MIDM म्हणजेच एक्स्टसी ड्रग्सच्या काही विक्रीसाठी कोडवड होते। नेमकं प्रकरण काय आहे? अश्विनीच्या घरातनं 6 रंगांच्या MDMA गोळ्या जप्त केल्या। त्यासाठी विशेष कोडवड होते। गुलाबी, जांभळा, केशरी, निळा, पिवळ्या रंगाच्या या गोळ्या होत्या असं कळतंय आणि त्या प्रत्येक गोळीला एक नाव होतं। या गोळ्यांचा आकार बदामासारखा होता। लव शेपमध्ये या गोळ्या असायच्या। या ड्रग्सच्या गोळ्या असायच्या आणि प्रत्येक रंगाच्या गोळीची किंमत वेगळी ठरली होती। वेगळ्या किमतीला वेगळं द्रव्य मिळायचं आणि नेस्को ड्रग्स पार्टीमध्ये या गोळ्यांवर मर्सिडीजचा पण एक लोगो होता। मर्सिडीज एक कार आणि त्याचा लोगो याच्यावर होता। या कारमधल्या कारवाईमध्ये या गोळ्या आढळलेल्या आहेत। त्याच्यावर ऑडी RS असं चिन्ह लिहिलेलं आहे। या चिन्हाचा या लोगोचा अर्थ काय आहे हे अजून कळलेलं नाहीये। मतलब कारमधल्या घरावर ऑडीचं चिन्ह दिसून येत आहे। पुढे आपण जाऊया, परतवाड्यातली बातमी पाहूया। परतवाड्यातल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी आता आरोपी अयानचे नवनवीन कारनामे उघड झाले। सोशल मीडियावर अय्याशीच्या रील्स टाकणं, त्याचबरोबर आलिशान लाईफस्टाईल जगणं आणि मुलींची दिशाभूल करणं, त्यांना जाळ्या तोडणं हीच विकृत अयानशी मोडस ऑपरेंडी होती हे आता उघड झालंय असा संशय व्यक्त केला जातोय। त्याच्या या शान चौकीचे व्हिडिओ न्यूज 18 मराठीच्या हाती आता लागलेले आहेत आणि महागडी कार महिंद्रा थार सोबतचे काही व्हिडिओ त्याचे मिळाले। त्याचे काही रील्स समोर आलेले आहेत। कारमध्ये पिस्तूल होतं, 3 ते 4 आयफोन्स होते आणि नोटांची बंडलच्या बंडल दिसत होती असं कळतंय। त्यामुळे 20 वर्षांच्या या छोट्याशा अयानकडे एवढा पैसा कुठून आला ह्याचा तपास सध्या सुरू आहे। पण यात गंभीर बाब म्हणजे व्हिडिओ कारमध्ये एक पिस्तूलही दिसतंय आणि हे पिस्तूल अयानचं आहे की आणखी कुणाचं आहे हा तपास आता होणार आहे। आणि किंवा अयान कुणा धमकी देत होता का, धाक दपटशा दाखवत होता का, त्याचा वापर केलाय का, हाही तपास सध्या होणार आहे।